कामावरचे लोक असे आहे ना, किती पण चांगलं काम करा, त्यांना मी अक्षरशः आपल्या मुलीप्रमाणे त्यांचं मी रक्षण करते, त्यांचं मी काम करते, तरी ते लोक असे बेमान निघतात ना, हरामी चालले. चांगलं चुंगलं चटक मटक खाऊन देतात आणि धोका देतात. अशी कामावरची लोक आहेत. दवाखान्याला 5-5, 10-10 हजार रुपये घालतात गोळ्या औषधाला, आणि म्हणता आम्हाला तुमचा पगार परवडत नाही. म्हणजे आपण 10 कामं चांगले केले ना, ते नाही दिसवत. एखादं काम आपण वाईट केलं ना, चुकलं आपल्याकडून समजा एखादं काम, ते लगेच दिसतं. मग लक्षात आणायचं ना की 10 कामं चांगले केलेले या बाईने आपल्यासाठी. दुःखात सुखात अर्ध्या रात्री बोलवलं की बाई आली, हे नाही लक्षात येत लोकांच्या. इतके लोक म्हणजे विचित्र झाले ना, अजिबात त्यांना दुसऱ्याच्या भावनेशी खेळतात, दुसऱ्याच्या भावनेचा विचार नाही करत, दुसऱ्याचं दुखवतात, मागचं पुढचं काढत बसतात. तुम्ही मागं असं बोलल्या, तुम्ही मागं तसं बोलल्या, असं झालं तसं झालं, म्हणजे खपली उखडायची काम करतात. अशी नालायक लोक कामावर. लोकांनी धोका दिला ना मला, त्यामुळे ना मी आता कोणावरच भरोसा नाही ठेवत. कामाशी काम बस, मला तिकडं आपलं समजून जाणार. मला हे येतं, मला ते येतं, मला ते येतं, चटक मटक खाऊ घालते आणि मला टांग मारतात. त्याच्यापेक्षा आता मी कामाशी कामच करते. अशा लोकांशी आता असंच वागलं पाहिजे बस. दुनिया टॉर्चर करते, दुनिया काय बोलते, याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. जमानाच तसं आहे, नालायक जमाना आहे, बेमान. विचार बी करत नाही आज आपण कोणामुळे कुठं आहे, कोणामुळे आज कुठपर्यंत आलो आपण. आज त्या बाईने आपलं एवढं चांगलं करून दिलं आणि त्याच बाईला आपण धोका देतो. 2 कामं अर्ध्या रात्री बोलवलं तर येते ती बिचारी. यालाच म्हणतात गरज सर्व वैद्य म्हणून. आपल्या मुलांना सांभाळलं, आपल्या मुलांवर जीव लटकलेला असतो, असा नाही विचार करत. म्हणजे चांगलं काम केलं तर तुम्ही चांगल्या, वाईट काम केलं तुम्ही वाईट. कधी पण अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या. दुःखात सुखात की बाई माझ्या कामं आली, 10 कामं चांगले केले, 1 काम चुकलं असत, आपण त्याच्यावर किती आपण धिंगाणा करतो, लगेच कामावरून काढतो. किती नालायक लोक आहे ना जगात. माझा तर भरोसा उडून गेला आहे लोकांवरचा. म्हणून कोणाला काय देऊ वाटत नाही ना, काय घेऊ वाटत नाही कोणाला. असं झालं माझं.